मॅडम, मी तुम्हाला बोलावलं नाही. नाही, मी स्वतःहून इथं आलोय. मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाहीये, खाजगी सुद्धा. गेट आउट. ओरडून सांगायची काही गरज नाही, मी जातोय. मॅडम, तुमचा राग मला मंजूर आहे, मी जाणारच आहे. ही नोकरी मी सोडणार आहे. माझं तोंड सुद्धा मी तुम्हाला परत कधी दाखवणार नाही. पण एवढंच सांगतो की तुम्ही रागवत असला तरी तुम्ही मला आवडत होतात. पण आता सगळं संपलंय. आता एकच विनंती आहे, हे पत्र वाचा, माझी अखेरची इच्छा म्हणून. थांबा. तुम्ही? हो, मला तुमच्याशी बोलायचंय. नेहमी बोलता तसं. बोला. का का तुम्ही माझा असं छळ केलात? हे सगळं आधी का नाही सांगितलं तुम्ही मला? माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा विचार केलात कधी? मी किती निराश झाले होते. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? तुम्ही आधी का नाही सांगितलं मला? आधी का नाही सांगितलं मला? आधी का नाही सांगितलं तू? तुम्ही तरी मला आधी कुठे सांगितलं होतं मॅडम? सगळ्याच गोष्टी सांगाव्या लागतात. हा, त्याशिवाय आमच्या कशा लक्षात यायच्या? नाहीतरी कुठली गोष्ट तुमच्या वेळेवर लक्षात आली म्हणा. पण तुमचं प्रेम मात्र एकदम दमदार होता. म्हणजे तोंडानं दम द्यायचा आणि मनातनं प्रेम करायचं. पण मॅडम, तुम्ही यापुढे मॅडम नाही म्हणायचं. हा, फक्त माथुरी म्हणायचं. माधुरी? दादा, 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 मावशी गेले कुठे आहे सगळे? अरे हो हो हो, पण एवढा उसळतोस काय? मावशी, मी डॉक्टरकीची परीक्षा पास झालो. हो हो. यशवंत हो. पण आहेत कुठे सगळे? अरे तुझा धनंजय दादा अजून स्टोर मधून आलेलाच नाहीये. मनीषा गेले सुधीरला भेटायला, पार्वती चेकअप साठी गेले आणि सुधाला तर आज उशीरच होणार आहे. हो, सुषमा तेवढी बागेत आहे. सुषमा, सुषमा, मी पास झालो, डॉक्टर झालो मी. अभिनंदन. अगं, तुला आनंद नाही झाला? झाला ना. मग तो आनंद जरा चेहऱ्यावर दिसू दे की. हे बघ, हे सगळं बाजूला ठेव, चल माझ्याबरोबर, चल. शंतनू प्लीज, उगीच मला भलत्या मोहात पाडू. हे बघ, आज मी तुझं काही एक ऐकणार नाहीये, चल. थँक्यू, थँक्यू. अरे शेवटी तू डॉक्टर झाला, सक्सेसफुल. अरे तुमचंही अभिनंदन, कारण तुम्ही तुमच्या व्यवसायात यशस्वी झालातच की. पण मला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं. कुठल्या रे? दादाला फक्त माधुरीच मिळाली. अरे वेडायस का? अरे माधुरीशी लग्न केल्यावर तोच नाही का स्टोरचा मालक होणार? अरे हो, तेही खरंच. शंतनू, दादा, अरे दादा, म्हणजे तुला कळलं? अरे मला माहिती होता आज तुझा रिझल्ट होता ते. अरे म्हणूनच तर मी पेढे घेऊन आलोय. माझी खात्री होती तू पास होणारच. अरे अरे, असाच यशस्वी हो. आणखी एक आनंदाची बातमी सांगायची तुला. कोणती? अरे बातमी कुठली ती सांग ना. माधुरीच्या ओळखीने आपल्याला एक नवीन जागा मिळाली. तिथे लवकर पळून जाऊया बाबा. तोच तर मोठा प्रश्न आहे काय ना. झालं? काय झालं? इथून बाहेर कसं पडायचं? का? लीलाबाईला तसं सोडून जाणं आपल्याला मुश्किल होणार आहे. हा, ते खरं आहे यार. काहीतरी आयडिया केली पाहिजे. हो, एक आयडिया. शंतनूनं सुधाच्या मागे रोग लावलेलाच आहे, तू वाढवूया. कसला रोग? ही काय नवीन भानगड आहे? आणि मी तुला नंतर सांगतो. आम्ही सुधा एकदम सिरियस होईल, तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. आणि पार्वती पहिला बाळणपणासाठी माहेरी जाईल. आणि तिकडे त्याचं काहीतरी बरं वाईट होईल. पार्वती रे, तू कशाला रडतोयस? काय? वय त्या पार्वतीचं केस माग सरकलेलं म्या पाहिलं आणि त्या सुधाचा बाप्या बनून खिडकीतनं पळताना त्याचं कानातलं मी बघितलं. असं आता त्यांची खैर नाही. चांगली अद्दल घडवतो त्यांना. ओके ओके ओके. अगं आई ग, केव्हा जास्त झालं? पहाटेच शंतनू पाणी पाजत होता, पण तिच्या तोंडात राहतच नव्हतं पाणी. म्हणून म्हटलं चमच्याने पाजून पाहूया राहतं का ते. काय हालत झाली बिचारीची. निदान डॉक्टरला तरी बोलवा. गेलाय शंतनू आणायला, येईलच इतक्यात. पेशंट कोण आहे? हो हो, ओके ओके, काही नाही करणार हा डॉक्टर. गडबड नको, सावकाश जरा. और नोकरी झाली, लवकर आटप. मध्ये मध्ये बोलू नका हो. काय झालं डॉक्टर? तुम्ही जर माझ्या बरोबर या. फार तर
बरोबर 4 दिवस काढेल ती. तुम्ही तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्या. काय ग? मला माहित आहे मी फक्त 4 दिवसाची सोबती आहे. असं काय बोलायचं वेड्यासारखं? नाही वेड्यासारखं नाही बोलत मी. माझी अंतिम इच्छा पूर्ण कर. मला माझ्या आईच्या कुशीत भरायचंय. मला गावाकडे घेऊन चल. दादा ठीक आहे, आम्ही काही तिच्या इच्छे बाहेर नाही. आम्ही तिला पोचवू आईकडे. जाऊ बाई. नका बाई इतक्यात जाऊ. तुम्हाला म्हणते मी जाऊ बाई. जाऊ बाई. काय म्हणताय? मला काय सारखं वाटतं काय की मी पुन्हा तुमच्याच पोटी जन्म घेणार म्हणून. गधड्या, माझ्या पोटी फक्त चिंध्या येणार आहेत. या मी वाट पाहत गेल्या वाटत. नाही अजून नाही. प्लीज तिला जरा निवांत पडू द्या. दादा ऍम्ब्युलन्स आणायला पाहिजे. ठीक आहे. आम्ही ताबडतोब अँब्युलन्सला फोन करतो. चल मावशी. काय मी अगदी मरणोन्मुख वगैरे म्हणतात तसं वाटलं की नाही? वाटलं. आता माझ्यावर तशी व्हायची पाळी आलेली आहे. ऍम्ब्युलन्सचा खर्च करावा लागणार आहे मला. अरे तुम्ही कशाला घेऊन जाताय? आम्ही घेऊन जातो ना. उगाच तुम्हाला त्रास. हा शंतनू. ते पांघरून घे, पांघरून घे. हे बघ तू मागून जा, मी पुढून धरतो. कारण स्ट्रेचर खांद्यावर घ्यावं लागेल. तिरडी खांद्यावर घेतात, स्ट्रेचर नाही. वजन पेलावं म्हणून म्हटलं मी. मला माहित नाही काय स्ट्रेचर आहे ते. आणि एक मेहरबानी करा. काय काय राम नाम सत्य असं चुकून म्हणू नका. कळलं रे हो, तू झोप. चेहरा दुःखी ठेवा. चेहरा दुःखी. चेहरा दुःखी. बघू जरा काय दिसतंय. सोड म्हणते ना. माकड. मार बचाव. त्या गरोदर बाई नका मारू. नका. मला मरतोस. काय झालं लढायला? मला मारलं. काय करू तिकडे? चाल. अरे भाऊ सोड, त्या पोरीच आहेत. अरे एका पोटुशी बाईला मारतो. सोड बाई. सोड.
याडा दुःशासन घाबरला. इन्स्पेक्टर साहेब हीच ती माणसं. काकी नीट बघ या रानमोक्याना, यांच्या तावडी तू एकट्या कोंबडी सारखी फसली होतीस. मी तुझा सक्का पुतण्या असून तू मला शिव्या देत आलीस आणि यांच्या या लंडक्यांच्या मात्र ओळखात बसलीस. काकी असल्या बदमाश पैशासाठी काय वाटेल ते करायला मागे पुढे पाहत नाहीत. या राक्षसाने तुला मारून सुद्धा टाकलं असतं आणि सगळं घरदार लुबाडून नेलं असतं. काकी तुझा काळ आला होता, पण वेळ मी येऊ दिली नाही एवढं लक्षात ठेव. अगं ज्यांची तुझे जोडे पुसायची राहू दे, जोड्याजवळ उभं राहायची देखील लायकी नाही, त्यांची तू चोचली पुरवलेस. खरं तर या चौघांनाही भर चौकात उभा करून चापकानं फोडून काढलं पाहिजे. माझ्या हातात असतं त्यांची कातडी सोडून या बागेत वाळत घातली असती मी. काकी शेवटी रक्ताच्या मदतीला धावून येते एवढं लक्षात ठेव. इन्स्पेक्टर साहेब घेऊन जाऊ साल्याना आणि यांची हाडं खिळखिळी करून कोठडीत दामून टाका साल्याना. काय धन्या झालं समाधान? आपल्या गंधर्व कंपनीच्या नाटकाचा शेवट कोठडीत होईल असं वाटलं नव्हतं. अरे पण त्या दादाचा काय दोष आहे? आयडिया कोणाची होती? म्हणून तर सगळं झालं ना. ए फालतू ओरडबड नकोय. यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार करा आधी. एकच मार्ग, या कोठडीतून कोर्टात आणि कोर्टातून तुरुंगात. बस. काकी हीच वेळ आहे त्या लफंग्यांना धडा शिकवायची. घरातल्या काही वस्तू चोरल्या म्हणून सांगून टाक पोलिसांना. जाऊ दे खडी फोडायला सायला ना. तू जरा गप्प बस, मी बघते. बर. नमस्ते सर. नमस्कार, बसा. नाही ठीक आहे. तुम्ही आमच्या घरात ज्यांना पकडलं त्यांच्याशी मला जरा बोलायचंय. अरे गणपत, त्या चौघांना घेऊन ये रे. काकी चोरीबद्दल सांगून टाक ना, कमी सांगू. आणखीन काय सांगायचंय? होय साहेब. बळी इकडे अरे. केवढा विश्वास ठेवला मी तुमच्यावर. तुम्हाला घरच्या सारखं वागवलं, आईचं प्रेम दिलं मी तुम्हाला, आणि तुम्ही माझ्या दृष्टीच्या अधूपणाचा फायदा घेतलात. आम्ही तुमच्या अतिदृष्टीचा फायदा घेतलाय, कबूल आहे, पण तुमचं नुकसान नाही केलं. एकच सांगतो, तुम्हाला फसवण्याचा हेतू नव्हता आमचा. फक्त जोडप्यानं जागा देणार असं तुम्ही सांगितलं आणि त्यावेळी आम्हाला जागा मिळाल्याशिवाय जगणं अशक्य होतं. आम्ही तुम्हाला फसवलं नाही, फक्त नाटक करून बनवण्याचा प्रयत्न केला. अर्थात याकरता कोर्टची आम्हाला शिक्षा देणार आहे ती भोगावीच लागणार आहे आम्हाला. पण आम्ही केलेल्या नाटकामुळे आमचंच फार मोठं नुकसान होणार आहे, रंग उडून जाणार आहे पूर्ण आयुष्याचा, आणि हीच फार मोठी शिक्षा ठरणार आहे. क्षमा करा असं म्हणण्याचा मला अधिकार सुद्धा नाहीये, पण आमच्या सगळ्यांच्या वतीने मी सांगतो की तुम्ही जी आमच्यावर माया केली ती आम्ही कधी विसरू शकणार नाही. यांचं काही काय गुण नसतो काकी. जे काय सांगायचं साहेबांना सांगून टाक. इन्स्पेक्टर साहेब, ह्यांनी माझं काहीही नुकसान केलेलं नाही, उलट मला मदतच केली आहे. माझी यांच्या विरुद्ध काहीही तक्रार नाही. अगं काकी, डोकं बिकं फिरलंय की काय तुझं? हे लोक चोर आहेत, लफंगे आहेत, बदमाश आहेत. हे तू मला सांगतोस? अरे मी मेल्यानंतर मिळणाऱ्या माझ्या इस्टेटीचा ऍडव्हान्स मागणारा नराधम तू यांना बदमाश म्हणतोस? अरे रक्ताचं फक्त नातं असतं, पण मायेचं न तुटणारं बंधन असतं, ते ह्याने निर्माण केलं. आज माझी मुलं असती आणि ते जर माझ्याशी अशी वागली असती तर मी का त्यांना तुरुंगात डांबलं असतं? इन्स्पेक्टर साहेब, ही मुलं खरंच चांगली आहेत. गरजेपोटी त्यांना हे सगळं नाटक करावं लागलं. चला पोरांनो, घरी चला. मावशी, मावशी, मावशी तुमचे उपकार. मावशी उठा. उपकाराची भाषा बोलणार असाल ना तर मी तक्रार मागे घेणार नाही, हे लक्षात ठेवा. हं? अरे युद्धात आणि प्रेमात सगळं काही क्षम्य असतं असं म्हणतात. त्याच्या जोडीला आता जागा मिळवण्यासाठी सगळं काही क्षम्य असतं असं म्हणावं लागेल.
इथून तुमची सुटका झाली, पण शिक्षेशिवाय तुमची सुटका नाही. शिक्षा? कसली शिक्षा?